पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप साक्षी आहोत आणि साक्षी द्रष्टा आपण कसे आहोत ते आपण काल पाहिलं कारण देहाचे. आणि पुढं अशा रीतीने कारण देहाचे निरूपण करून त्या कारण देहाची 8 तत्वे 17व्या चौपाई सद्गुरू सांगतात. ही 17वी चौपाई म्हणजे सुसुप्ती अवस्था हृदयस्थान पश्यंती वाचा आनंद भोग जान द्रव्य शक्ती तमोगुण मान आणि मकार मात्रा प्राज्ञा अभिमान. तर हे असं सुसुप्ती अवस्था. मग आता कारण देहाची सुसुप्ती अवस्था म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे. कारण देहाची सुसुप्ती अवस्था. मग आता आपल्याला सुसुप्ती अवस्था म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेलं आहे की गाढ झोप. आपल्याला स्वप्नही पडत नाही आणि आपण जागेही नसतो, त्याला आपण सुसुप्त अवस्था असं म्हणतो. आणि सुसुप्त अवस्था म्हणजे गाढ झोप म्हणायचं. तिथं स्वप्न नसतं आणि जागृती नसते, त्याला म्हणायचं सुसुप्ती अवस्था. तर ज्या गाढ निद्रेत इंद्रियाचे व्यापार व सर्व वृत्ती संयुक्त बुद्धी लयाच्या वेळेप्रमाणे कारण ज्ञानात अगदी बुडून राहिलेली असतात. म्हणजे जागृतीतले व स्वप्नातले भिन्न भिन्न व्यवहार ज्या गाढ निद्रेच्या अवस्थेत लव मात्र अनुभवास येत नाहीत. म्हणजे जागृती बी नाही आणि स्वप्न बी नाही, त्याला काय म्हणायचं सुसुप्ती अवस्था. आणि या सुसुप्तीतही श्रुतीतही सुसुप्त अवस्थेचे स्वरूप असेच सांगितलेले आहे. म्हणजे ज्या गाढ निद्रेच्या अवस्थेत जीव असूनही शब्दाधिक विषयाने कोणत्याच प्रकारची कामना करीत नाही. गाढ झोपेमध्ये मनुष्य कशाचीही अपेक्षा करीत नाही. आता तिथं अपेक्षा करायला सर्व आपापले इंद्रिय हे ते अज्ञानामध्ये लीन झालेले असतात आणि कोणत्याच प्रकारचे स्वप्नही पाहत नाही. त्या अवस्थेचे नाव सुसुप्त अवस्था असे सांगितलेले आहे. त्या सुसुप्तीचा आम्ही द्रष्टा आहोत. सुसुप्ती कळते की नाही आपल्याला. म्हणजे गाढ झोप लागली ही आपल्याला सकाळी उठल्यावर कळतं की नाही. तर मग तशा पद्धतीचं आहे. मग तिथं त्या गाढ झोपेच्या वेळेस सुद्धा आपण तिथे होतो की नाही. आपल्याला ज्या वेळेस रात्री गाढ झोप लागली त्या झोपेत सुद्धा कोणीतरी होतं की नाही. आणि तिथं जर कोणी नसतं तर सकाळी उठून मी गाढ झोपलो होतो असं म्हणजे म्हणलाच नसता मनुष्य, आहे की नाही. म्हणजे त्या गाढ झोपेच्या वेळेस गाढ झोप आली हे कोणाला कळतं, तो साक्षी. आपल्यालाच कळतं गाढ झोप लागले, आपल्यालाच कळती जागृती, आपल्यालाच कळतं स्वप्न. बघा हे डोक्यात ठेवा. जागृती स्वप्न सुसुप्ती हे सगळं आपल्यालाच कळतं. आणि सकाळ उठल्यावर आपण ते बोलून दाखवतो की मला रात्री खूप छान झोप लागली, गाढ झोप लागली. कारण दिवसभर मी काम केलं होतं आणि त्याच्यामुळं मला रात्रीची गाढ झोप लागली. मग त्याला सुसुप्त अवस्था असं म्हणतात. या सुसुप्त अवस्थेचे आपण साक्षीद्रष्टा आहोत. म्हणजे आपल्याला ते कळतं. पण मग तुम्ही म्हणता त्या सुसुप्त अवस्थेत जर कळतंय तर मग तिथं बोलत का नाही. तर तिथं न बोलण्याचं कारण एवढंच आहे की सुसुप्तीमध्ये आपली इंद्रिय अज्ञानामध्ये लीन झालेली असतात. आपली इंद्रिय काय झालेलं असतात, अज्ञानामध्ये लीन झालेली असतात. शब्दाधिक विषयाची कोणत्याच प्रकारची कामना करीत नाही आणि कोणत्याच प्रकारचे स्वप्नही पाहत नाही. त्या अवस्थेचे नाव सुसुप्त अवस्था असे सांगितलेले आहे. त्या सुसुप्तीचे आपण द्रष्टा आहोत. सुसुप्तीतून जागा झाल्यानंतर
मी सुखाने निजलो होतो व त्यावेळी मला सुखाशिवाय इतर काहीही ठाऊक नसे तुम्हाला स्मरणपूर्वक सांगता येते. यावरून असे दिसते की सुसुप्त अवस्थेमध्ये सुखच असते. गाढ झोप यावी म्हणून तर आपले सगळे खटपटीत आहे की नाही. हो, दिवसभर कष्ट केलं तर सुखानं झोप येते. सुखा वाचून दुसरे काही नसते. त्या सुसुप्तीच्या वेळच्या सुखाचा अनुभव घेणारा तुम्ही आत्मा आहात. तर आपल्याला म्हणजे आत्मस्वरूपालाच हे कळतं. म्हणूनच जागा झाल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे बोलतात. पण सुसुप्तीच्या वेळी सुखाचा अनुभव म्हणजे दुःखमय प्रपंचाच्या अभावाचा अनुभव जर तुम्हाला आला नसता तर जागा झाल्यावर मी आज मोठ्या सुखाने झोपलो होतो, त्यावेळी सुखाशिवाय दुसरे काही मला माहीत नव्हते असे तुम्ही म्हणलाच नसतात. शास्त्रातही असाच नियम सांगून त्याच कालांतराने समृद्धी होते. उदाहरणार्थ, कोणी एखादा मनुष्य काशीत जाऊन तेथल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर व मणिकर्णिकेचा गंगेचा घाट प्रत्यक्ष पाहून आला असेल तरच त्या मनुष्यास स्वदेशी परत आल्यावर कालांतराने काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे आणि मणिकर्णिकेच्या घाटाचे स्मरण होऊ शकेल. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे दृष्टांतावरून, तुम्ही जर त्या काशीला गेला असताल, मणिकर्णिका घाट बघितलेला असेल तरच नंतर तुम्ही सांगू शकता. तसं त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये तुम्ही आहातच म्हणून तर तुम्हाला सुसुप्ती अवस्था सांगता येते, नाहीतर तुम्हाला सुसुप्त अवस्था सांगता येत नाही. ध्यानात घ्या. त्याचप्रमाणे सुसुप्तीत सुखच आहे, दुसरे काहीही नाही असा जर जीवाने अनुभव घेतला असेल. आता सुसुप्तीमध्ये सुखच होतं असं जर आपल्याला कळालं असेल तर आपण सकाळी तेच बोलून दाखवणार. म्हणजे ज्या अर्थी कोण सुखरूप होतं, मग तिथं आपल्याला ज्यावेळेस गाढ झोप लागली होती त्यावेळेस सुखरूप कोण होतं. जड इंद्रियांना हे शरीर आहे, जड आहे, हे त्या शरीराला काहीही सुखादुःखाचा संबंध त्याला जरी असला अंतकरणाच्या द्वारे तरी पण ते आपल्याला सगळं कळतंय की नाही. मग हे शरीर हेच बंधन आहे. म्हणजे आपण त्याला काय झालेलं आहे, शरीराला आपण मी आणि माझं असं केलेलं आहे म्हणून तर आपल्याला बंधन झालेलं आहे. म्हणून सुसुप्ती अवस्थेमध्ये आपण असतो आणि सुसुप्ती अवस्था सकाळी उठल्यावर आपण बोलून दाखवतो की आम्ही गाढ झोपले होते, म्हणजेच मी मोठ्या सुखाने निजलो होतो असे म्हणू शकेल. एरवी असे कसे म्हणेल. दृष्टांत दुसरा आहे. आता हे कळालं का. पहिला दृष्टांत तुमच्या ध्यानात आलेलाच असेल की गाढ झोपेमध्ये मनुष्य मी सुखाने झोपलो होतो असं म्हणतो. मग आता हे कोणाला कळतं. आपल्याला हे आपल्यालाच कळतं की नाही, आपणच असतो त्या सुसुप्तीमध्ये. दुसरा दृष्टांत दिलेला आहे त्यांनी. कल्पना करा म्हणले, रात्रभर गस्त घालीत पहारा करणारा कोणी एक शिपाई रस्त्यावर उभा असताना त्यास दुसऱ्या एका माणसाने विचारले की अहो शिपाई दादा, गेल्या रात्री 12वर 2 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून कोण गेले बरे. तेव्हा तो शिपाई त्यास उत्तर देतो, नाही बुवा, त्यावेळी कोणीही रस्त्यावरून गेले नाही. आता ते वॉचमन वगैरे असतात का नाही, शिपाई वॉचमन, हे काय करतात, मोठ्या मोठ्या ऑफिसच्या समोर मोठ्या मोठ्या कंपन्या, गव्हर्मेंट, हे सर्व काय करतात, तिथं ते ठेवतात ते नोकरला. आणि नोकरीला ठेवल्याच्या नंतर आपण जर त्यांना 12 वाजता इथून कोण गेला असं जर विचारलं तर तिथं सांगणारं कोण असतं. तिथं जर शिपाई नसता तर कुणी सांगितलं असतं. मग तिथं तो वॉचमन होता आणि त्या वॉचमन असणं त्यानं सांगितलं की इथं 12 वाजता मी इथेच बसून राहिलेलो आहे, इथून कोणीही गेलेलं नाही. नाही तर म्हणले CCTV फुटेज बघा तुम्ही, 12 वाजता इथून कोणी गेलं नाही, म्हणजे तिथं 12 वाजता तो शिपाई वॉचमन हजर होता म्हणूनच सांगता आलं. तिथं जर वॉचमन नसता, शिपाई जर नसता तर कोणी सांगितलं असतं की इथून कोणी गेलं नाही म्हणून. तसं रात्री गाढ झोपेमध्ये आपल्याला आपण जर तेथे नसतो तर आपल्याला गाढ झोप लागली होती असं सांगता आलं असतं का आपल्याला. रात्री आपण झोपेमध्ये तिथं जर नसतो तर आपल्याला सकाळी उठल्यावर सांगता आलं नसतं. हे ध्यानात घ्या. तर म्हणून त्याने हा दृष्टांत दिलेला आहे. शिपाई वॉचमनचा दृष्टांत त्यासाठीच आहे की रात्री तिथे तो ड्युटीवर होता, 12-1 वाजता इथून कोणी गेलं का तर तो नाही गेला असं सांगतो. किंवा जर तो एखादा जर गेला असेल कोणी तर तो गेला असंही सांगेल, पण तिथं हजर असल्याशिवाय त्याला सांगता येणार नाही. तसं आपण गाढ झोपेमध्ये सुसुप्त अवस्थेत आपण असतो.
आपण असतो म्हणजे आपण झोपीत जात नाही, ध्यानात ठेवा. आपल्याला झोप नसते. आपल्या शरीराला, इंद्रियाला झोपेची गरज आहे. आपल्याला झोपेची गरज नाही, आपण झोपत नाही. आपण म्हणजे आत्मस्वरूप साक्षी द्रष्टा आहोत, हे विसरू नका, ध्यानात ठेवा. म्हणून ते म्हणले, तो शिपाई त्यास उत्तर देतो, नाही बाबा, त्यावेळी कोणी रस्त्यावरून गेले नाही. म्हणजे त्याच्या उत्तरावरून समजून येते की रस्त्यावरून कोणी गेले नाही. हे जाणणारा शिपाई त्यावेळी तेथे होता, म्हणूनच कोणी गेले नाही असे त्या सांगता आले. म्हणजे फिरून सुद्धा तो शिपाई त्यावेळी तिथे नसता तर कोणी गेले नाही असे सांगता आले नसते. हीच गोष्ट निद्रेला लागू आहे. म्हणजे झोपेच्या वेळी मला काहीही ठाऊक नव्हते अशी जागा झाल्यावर जीव जर सांगत आहे, तर त्यावरून झोपेच्या वेळी कोणताच दुःखमय द्वैत प्रपंच नसतो, पण प्रपंचाच्या अभावात जाणणारा स्वतः आत्मा मात्र असतो असे सिद्ध होते. तर ते ध्यानात घ्या की रात्री झोपेच्या वेळेस जी गाढ झोप लागली होती, तिथं जर कोणी नसतं तर सकाळी सांगता आलं नसतं. याच्यावरून आपण जे शरीर ज्या वेळेस असणारं झोपलेलं असतं, त्यावेळेस आपण तेथे असतो म्हणून तर सांगतो आपण की मला गाढ झोप लागली होती. आता तिथं कोणीच नसतं तर कोणी सांगितलं असतं. म्हणजे तसा तो आत्मा आहे आणि तेच आत्मा आपण आहोत. फक्त अवस्था बदलते. व्यावहारिक अवस्था, स्वप्नावस्था आणि सुसुप्ती अवस्था. मग ह्या अशा अवस्था आहेत, तर या अवस्थेचे आपण साक्षी आहोत एवढं कळण्यासाठी हे सांगतायत. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, सुसुप्ती अवस्थेला जाणणारा आत्मा आहे असे जर आपण म्हणता, तर मी सुसुप्त अवस्थेला जाणत आहे असे निद्रेतच तो आत्मा का म्हणत नाही? बघा, ते प्रश्न छान केलाय त्यांनी की झोपेमध्येच तो का सांगत नाही म्हणतो. जर तिथं आत्मा आहे तर मग झोपीतच का बोलत नाही? तर ध्यानात घ्या, आपल्याला बोलण्यासाठी तर मग हे शरीर दिलेलं आहे. आपल्याला बोलण्यासाठी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे जे आपल्याला आहेत ना, हे 4 देह, तर मुख्य 2 देह आणि ते पुढचे 2 देह आहेत, आहे का नाही? व्यावहारिक सत्तेसाठी हे देह लागतात, स्थूल देह आणि सूक्ष्म देह. मग हे स्थूल देह आणि सूक्ष्म देह जर मग या सुसुप्ती अवस्थेमध्ये तो का बोलून दाखवित नाही म्हणतात, तर तिथं काय झालेलं असतं, तर आपल्याला ध्यान देत आहे तिथं काय झालेलं असतंय. तर आपले इंद्रिय अज्ञानामध्ये लय पावलेले असतात. म्हणजे तिथे जागृत अवस्था नसल्यामुळं तिथून बोलून दाखविता येत नाही. आपण जागेपणे बोलतो का झोपल्यावर बोलतो आपण? तर आपण जागृतीमध्ये बोलतो. तर मग तसं जाग्या असल्यावर इंद्रियावर असलो तर आपल्याला बोलता येईल. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, हे इंद्रिय, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व असेल तर आपल्याला बोलता येतं. आणि म्हणूनच तर आत्मस्वरूपानं अशा पद्धतीचं आपल्याला शरीर प्रदान केलेलं आहे आणि त्या शरीरातून आपल्याला बोलता येतं. त्यावेळेस आपले सर्व इंद्रिय अज्ञानामध्ये लीन झालेले असतात, म्हणून आपल्याला तिथे बोलता येत नाही आणि ते जागे झाल्यावर आपण बोलून दाखवतो. म्हणजे आम्ही कसे साक्षीद्रष्टा आहोत हे बघा. तर ज्यावेळी सुसुप्त अवस्थेत त्यावेळी सर्व इंद्रिय, मन, बुद्धी ते अंतकरण अज्ञानात लय पावलेले असतात. त्यावेळी होणारा अनुभव सांगायला वाणी इत्यादी करणे साधने समर्थ असत नाहीत. म्हणून निद्रेच्या वेळी तो अनुभव त्यास बोलून दाखविता येत नाही. जागा झाल्यानंतरच बोलून दाखविता येतो. मग त्यासाठी त्यांनी हे काय केलं, दृष्टांत घेतलेला आहे. एक स्त्री म्हणले पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेली, त्यासाठी आता हे दृष्टांत कळण्यासाठी. दृष्टांत कशासाठी असतो? सिद्धांत कळण्यासाठी. तर एक स्त्री पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेली आहे आणि पहिल्या स्त्रिया नाकामध्ये नती घालत होत्या. नथण्या म्हणते त्याला, आहे का नाही? नथ म्हणजे पुन्हा एवढाली मोठमोठाली नता असायचे, त्या अशा गोल नता, आणि ते त्या नता घालायच्या नाकामध्ये. तर पाणी शिंदून काढायचं त्या विहिरीवर गेल्यावर पवऱ्याने. ते पहिले पवरे असायचे, त्याला दाव बांधलेला असायचं, त्याच्यात ते सोडायचं आणि मग ते वरी ओढून घ्यायचं. असं पाणी काढायची पद्धत होती पहिली. तर ते पाणी काढता काढता आपल्या हाताचा धक्का लागून ती नाकातली नथनी ती पाण्यामध्ये पडली विहिरीमध्ये. आणि मग आता ती नथनी पडली तर तिथून एक जण
जात होता, तर त्या स्त्रीने त्याच्याकडं म्हणले, भाऊ म्हणले तू इकडे ये म्हणले, माझी अशी अशी नतनी पडली विहिरीमध्ये, मला तेवढी काढून देतो का? तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी काढून देतो. आणि मग त्यानं त्या पाण्यामध्ये जाऊन विहिरीच्या तळाला जाऊन असणारं त्यानं तिथं पाहिलं. तर पाण्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला दिसतं बरं का, ध्यानात ठेवा. आपण जर पाण्यामध्ये, आता तुम्हाला अनुभव कोणाला नसेल, पण मी पाण्यामध्ये पोहताना पाहिलेला आहे. आपण खाली जर गेलो तर त्या तळाला दिसतं आपल्याला त्या विहिरीच्या. तर मग ते तळाला गेला, त्याने ती पाहिली, नथनी सापडली. पाण्यात असताना त्याला कळलं, पण पाण्यात असताना जरी कळलं, त्याला आनंद झाला की नथनी सापडली म्हणून. त्याला असं वाटू लागलं की मी आता म्हणजे मोठ्यानं बोलून सांगावं की हे म्हणजे तुमची नथनी सापडलेली आहे असं त्याला सांगावं असं वाटू लागलं. पण पाण्यामध्ये बोलता येत नाही. पाण्याचं आणि अग्निदेवतेचं काय आहे, वाकडा आहे की नाही, विरुद्धपणा आहे, विरुद्धपणा. पाणी आणि अग्नी या दोघांचं जमत नाही. जिथं पाणी तिथं अग्नी थांबत नाही ना, अग्नी तिथं पाणी थांबत नाही. पाणी जर तिथं आलं तर अग्नी राहत नाही. म्हणजे दोघांपैकी एक जण कुणीतरी बाजूला जातं. मग त्या विहिरीमध्ये नथनी सापडली, आनंद झाला तळाला असतानाच. पण त्या ताईला सांगता आलं नाही की बाबा मला नथनी सापडली. मग ज्यावेळेस तो पाण्याच्या बाहेर आला आणि त्यावेळेस त्याने बोलून दाखवलं की या बघा ही तुमची नथनी मला सापडली. म्हणजे सुसुप्ती अवस्थेमध्ये जसं आपल्याला बोलता येत नाही, तसंच त्या विहिरीमध्ये ते दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुमचे इंद्रिय, पाण्याचं आणि वाचेचं म्हणजे इंद्रिय जे दैवत आहे अग्निदेवता, तर त्यांचं वाकडं असल्यामुळं पाण्यात असताना बोलता आलं नाही. तसं सुसुप्ती अवस्थेमध्ये आपली इंद्रिय अज्ञानामध्ये लय पावलेली असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ते बोलून दाखवता येत नाही. आपण इंद्रियावर नसतो झोपेमध्ये, जागा झाल्यावर आपण तसं बोलून दाखवतो. तर आता हे ध्यानात घ्या. मग या दृष्टांतावरून आपण साक्षी आहोत, तर हे ध्यानात ठेवायचं. आणि मग म्हणले, तर सिद्धांत असा याचा की वरील सांगितल्याप्रमाणे सुसुप्तीच्या वेळेच्या सुखाचा अनुभव बोलून दाखविणे ते मन वाणी यांची साधने नसल्यामुळे शक्य नाही. झोपेमध्ये सुसुप्तीमध्ये मन आणि वाणी यांची साधने नसल्यामुळे शक्य नाही. तरी पण सुसुप्तीतल्या प्रपंचाचा अभावाचा अनुभव घेणारा स्वयंप्रकाश सच्चिदानंद रूप आत्मा असतो. तोच जीव जागा झाल्यावर मन वाणी इत्यादी साधनांच्या योगाने मी सुखाने निजलो होतो, त्यावेळी सुखाशिवाय दुसरे काहीही ओळखत नव्हतो असे सांगतो. यासाठी बा शिष्या, सुसुप्त अवस्थेचा द्रष्टा तुम्ही आत्मा त्या अवस्थेहून निराळा आहात असे सिद्ध झाले. पूर्वनिरूपित सुसुप्त अवस्थेचे हृदयस्थान आहे, पश्यंती वाचा आहे आणि आनंद भोग आहे, द्रव्यशक्ती आहे, तमगुण आहे, प्रणवाची तिसरी मकार मात्रा आहे आणि प्रज्ञाभिमानी आहे. ही सुसुप्ती आदी 8 तत्वे ते आम्हाला कळतात, याचे आपण साक्षी आहोत. म्हणून ती तत्वे तुम्ही नाहीत, ती कारण देहाची असल्यामुळे तुझीही नाहीत, तू त्यांचा साक्षी आहेस. म्हणजे आपण त्याचं काय आहोत, साक्षी आहोत, द्रष्टा आहोत. तर आपण कशा पद्धतीनं साक्षी आणि द्रष्टा आहोत हे ध्यानात घ्या. म्हणून म्हणले, यम कारण देहानाम 8 तत्व कई बीजाम तत्व यमा नाही, तू यनो साक्षी सच्चिदानंद नित्य निरंतर परमानंद. तर टीकावर सांगितल्याप्रमाणे कारण देहात 8च तत्वे आहेत. ती कोणती ती आता सांगितलीच आहे, तरी सुद्धा पुन्हा एकत्र सांगतो म्हणले. सुसुप्त अवस्था 1 हृदयस्थान, 2 3 पश्यंती वाचा, 4 आनंद भोग, 5 द्रव्यशक्ती, 6 तमोगुण आणि 7वा मकार मात्रा आणि 8 प्रज्ञाभिमानी. याशिवाय आणखी तत्वे यात कारण देहात नाहीत. या तिसऱ्या कारण देहात आनंदमय नावाचा 5वा कोश आहे. शिष्य म्हणतो, मग आता तुमचं काहीतरी तुम्ही वाढवितातच महाराज, आता ही आनंदमय कोश म्हणजे काय ते आम्हाला सांगा. गुरु म्हणतात, कारण शरीर रूप आयुर्विद्येमध्ये जे मलिन सत्व आहे त्यातल्या प्रिय मोद प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्तीने आनंद होतो, म्हणून त्या सत्वाचे नाव आनंदमय कोश आहे असे सांगितलेले आहे. प्रिय मोद आणि प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्तीने आनंद होतो,
म्हणजे एखादा पदार्थ आपण पाहिला, तो पदार्थ आवडला आणि तो पदार्थ सेवन केला तर प्रिय मोद आणि प्रमोद, तसं पुढं त्यांनी गुरुने सांगितलेलंच आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज प्रिय मोद प्रमोद या 3 पदांचे अर्थ काय बरे? मग आता हे प्रिय मोद आणि प्रमोद तुम्ही काय करतात म्हणले महाराज, बोलता बोलताच एखादा शब्द नवीनच टाकतात त्याच्यामध्ये आणि त्या अर्थ आम्हाला माहीत नसतो. मग तुम्ही आम्हाला प्रिय मोद प्रमोद सांगा. तर मग गुरु म्हणतात, आपल्या इष्ट आवडत्या पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात. एखादी वस्तू पाहिली, आपल्याला ती जर आवडत असेल तर आपल्याला आनंद होतो. त्या आपल्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने जो आनंद होतो त्याला मोद असे म्हणतात. आणि आपला आवडता पदार्थ भोगल्याने जो आनंद होतो त्यास प्रमोद म्हणतात. या रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय मोद प्रमोद 3 प्रकारची वृत्ती होते. तर त्याला काय म्हणतात? तर हे प्रिय मोद आणि प्रमोद याचा अर्थ आहे. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही आणि तो कोशात झाकलेला असल्यामुळे त्या प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त असे जे अविद्येतले मलिन सत्व असते त्याला आनंदमय कोश अशी संज्ञा आहे. त्या आनंदमय कोशांचा प्रकाशक, सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद तत्व स्वरूप जो तू आत्मा आहेस, तो तू कोशरूप नाहीस तर असा तू आत्मा कारण देहातल्या तत्वांचा व आनंदमय कोशांचा साक्षी आहे. तर ह्या सर्वच गोष्टी आपल्याला कळतात की नाही? मग ज्या पद्धतीनं आपल्याला कळतात तर ह्या सर्वच गोष्टीचे आपण साक्षीद्रष्टा आहोत. मग आपण साक्षीद्रष्टा कसे आहेत हे आपल्याला खात्रीशीर ते पटवून देत आहेत. कारण देहातल्या तत्वाचा व आनंदमय कोशांचा साक्षी आहेस आणि तू सच्चिदानंद असून नित्य निरंतर भेदरहित निरतिशय, ज्याहून कोणी अधिक नाही असा परमानंद रूप आहेस. शिष्य म्हणतो, गुरु महाराज मी सच्चिदानंद याचा मला स्पष्ट बोधल्याच्या रीतीने सच्चिदानंद या 3ही पदांचे अर्थ सांगावे. शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही बोलत बोलत काहीतरी वेगळे शब्द काढतात आणि त्या शब्दांचा अर्थ मला माहीत नसतो. तुम्ही सच्चिदानंद आता काय म्हणता? याच्या अगोदर प्रिय मोद प्रमोद म्हणलात, मग आता याच्यानंतर तुम्ही सच्चिदानंद म्हणतात. मग हे सच्चिदानंद काय, मला ते अर्थ कळत नाही तर ते सांगा. गुरु म्हणतात, जाग्रत स्वप्न सुसुप्ती या 3 अवस्था तसाच भूत भविष्य वर्तमान या 3 कालात तुम्ही आत्मा असतातच म्हणून तुम्हाला सत म्हणतात. ध्यानात घ्या, जाग्रत स्वप्न आणि सुसुप्ती, जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या 3 कालामध्ये आणि 3 अवस्थेमध्ये भूत भविष्य आणि वर्तमान 3 काल आणि 3 अवस्थेत आपण असतो म्हणून आपल्याला सत असा शब्द वापरलेला आहे. हे फक्त आत्मस्वरूपाला शब्द लागू पडतात. 3 कालामध्ये जी वस्तू असते, 3 अवस्थेमध्ये जी वस्तू असते तिला सत असं म्हणतात. जागृत आधी 3ही अवस्थामध्ये तू आत्मा जाणतोस यासाठी तुला चित्त म्हणतात. म्हणजे आपण ह्या अवस्था आपल्याला कळतात की नाही, जागृती स्वप्न सुसुप्ती, त्याच्यामुळं आपण त्याला चित्त म्हणतो. तुम्ही आत्मा सर्व काळ प्रेमास्पद रूप आहात म्हणून त्याला आत्म्याला आनंद म्हणतात. तर शिष्य म्हणतो, 3 अवस्थात मी सच्चिदानंद रूप याचा बोध मला स्पष्टपणे होईल अशा रीतीने निरूपण करून सांगावे. गुरु म्हणतात, जागृत अवस्थेत म्हणजे तो जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जे काही व्यवहार घडतात त्या सर्वांना तुम्ही जाणतात का नाही? बघा ते आणि सोपं असतं, याच्याकडं थोडंसं अभ्यास थोडा लक्षात ठेवावा लागतो. ते म्हणतात, जागृत अवस्थेत म्हणजे तुम्ही जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जे काही व्यवहार घडतात आणि ते आपल्याला कळतात का नाही? आणि जागृत अवस्थेत शब्द स्पर्शाधिकाचे जे ज्ञान होते व गमनाधिक ज्या क्रिया घडतात तो सर्व व्यवहार तुम्हाला ज्ञानपूर्वक उच्चार करून दाखविता येतो. म्हणून जागृत अवस्थेत जाणणारा तुम्ही सद्रूप आत्मा आहात. असा सद्रूप आत्मा जर तुम्ही नसतात तर जागृत अवस्थेतला कोणताही व्यवहार तुम्हाला जाणता येणार नाही. आपण जर आत्मस्वरूप नसतो तर आपल्याला हा नाहीतरी तुम्ही पहा, या जगातल्या जेवढ्या वस्तू तुम्हाला दिसत असतील तेवढ्या वस्तू ध्यानात घ्या. जड वस्तूला कुठल्याही प्रकारचं काहीही कळत नाही किंवा त्या वस्तू कोणाला ओळखीत नाहीत. सगळे जड पदार्थ आहेत, दृश्य पदार्थ. मग आता हे दृश्य पदार्थ कोणाला ओळखतील? तर आपण
सर्व दृश्य पदार्थ आपण जाणतो म्हणजे आपणच आहे की नाही तिथं. मग आपल्याला जागृती स्वप्न सुसुप्ती हे सर्व कळतं किंवा त्याचा उच्चार करून दाखवता येणार नाही. एवढंच तू सद्रूप आहेस. जागृत अवस्थेस तू जाणतोस म्हणून चिद्रूप आहेस. आणि जागृत अवस्थेत स्त्री पुत्र देह इंद्रिय यापेक्षा इतकेच नव्हे तर प्राणाहीपेक्षा आत्मा अधिक प्रिय असतो. या कारणामुळे तो आत्मा आनंदरूप आहेस. पंचदशीतलं प्रमाण आहे. पुन्हा आणखीन आत्मा आनंदरूप आहे हे कळण्यासाठी पंचदशीमधलं एक प्रमाण आहे. तर वित्तात पुत्रात प्रिय पुत्रात पिंड पिंडात तथेंद्रियम इंद्रियाश्य प्रिय प्राण प्रणदात्मा परमप्रिय. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे, चित्त म्हणजे धन. वित्त शब्द आहे तर चुकून चित्त झालं. ते वित्त म्हणजे धन. त्याहून पुत्र प्रिय असतो. पुत्र होण्यासाठी व पुत्र झाल्यावर त्याच्या रक्षणासाठी त्याप्रमाणे चोरी जुगार इत्यादी अपराध पुत्राच्या हातून झाले असता त्यातून त्यास बचावण्यासाठी बाप लागेल तितके धन खर्च करतो. या गोष्टीने धनापेक्षा पुत्र प्रिय आहे हे सिद्ध होते. मुलानं जर काही चूक केली तर त्या चुकीला क्षम्य व्हावं म्हणून वडील पैसे खर्च करतात. कारण पैशापेक्षा पुत्र जवळचा वाटला की नाही म्हणून तर पैसे खर्चिले. पुत्रापेक्षाही आपला स्वतःचा देह अधिक प्रिय आहे. स्वतःचा देह आता लेकरू असो नाही तर कोणी असो त्याच्यापेक्षा स्वतःचा देह आपल्याला प्रिय वाटतो. आणि याचे कशावरून तर म्हणले, दुष्काळात कित्येक वेळा स्वतःचे मुलगे विकून म्हणजे स्वतःचे मुलं विकून मिळालेल्या द्रव्याने मनुष्य आपल्या देहाचे रक्षण करतो. आता तुम्ही म्हणताना असं कुठं घडलं का? तर घडतं बरेच वेळेस. कारण मुलांना सुद्धा विकलं जातं. आपल्याला या अनुभव आहेत की ऐकण्याचे ऐकणे शास्त्र पुराणामध्ये सांगून ठेवलेलं आहे आणि प्रत्यक्षही घडतं. यावरून पुत्रापेक्षा आपला स्वतःचा देह अधिक प्रिय आहे. आपल्या स्वतःच्या देहापेक्षा आपली इंद्रिय अधिक प्रिय आहेत. जर कोणी आपल्याला मारावयास आला तर आपण काय करतो? आपल्या हाताने आपल्या डोक्याचं रक्षण कसं होईल ते करतो आपण, आहे की नाही? प्रयत्न करतो की नाही? हात आपण पुढं करतो की नाही? इंद्रियांचे संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या देहाची पाठ डोके इत्यादी अवयव पुढे करून त्यावर मार घेतो. या गोष्टीवरून देहापेक्षाही इंद्रिय प्रिय आहेत असा अनुभव येतो. इंद्रियापेक्षाही स्वतःचा प्राण अधिक प्रिय आहे. एखाद्या जर प्राणांत शिक्षा झाली तर तो हातपाय इत्यादीपैकी एखादे माझे इंद्रिय हवे तर तोडा म्हणतो. नाही एकांना जर काय बघा ना, आता शिक्षा जर झाली, मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर ते म्हणतो एखाद्या वेळेस माझा हातपाय तोडा बाबा पण मला मारू नका असं म्हणतो की नाही? याच्यावरून पण माझा प्राण वाचवा असे म्हणतो. यावरून इंद्रियापेक्षाही प्राण अधिक प्रिय असे कळून येते. आणि प्राणाहूनही परमश्रेष्ठ असा आपला स्वतःचा आत्मा अत्यंत प्रिय आहे. कसा तो पहा. कोणत्या तरी एखाद्या विलक्षण दुःखाने किंवा वेदनेने गांजलेला मनुष्य, नाही एखाद्याला अत्यंत भयानक दुःख झालं किंवा रोग झाला तर तो मनुष्य म्हणतो माझा यावेळी प्राण जाईल तर मी फार सुखी होईन असे म्हणताना बहुत वेळा आढळतो. आता एखादा मनुष्य खूप आजारी आहे आणि त्याला ते आजार सहन होत नाही, दवाखान्यात गेलं तरी राहत नाही, तर तो म्हणतो की बाबा माझा मृत्यू जरी झाला तरी चालेल बाबा, मला पण आता जीवन जगणं मला असह्य झालेलं आहे. यावरून समजून येते तेही की देह इंद्रिय आणि प्राण या सर्वाहून निराळा सुखरूप आत्मा आहे. याज्ञवल्क्य मुनीने आपली बायको जी मैत्री आहे तिला बृहदारण्य उपनिषदाच्या मैत्रीय ब्रह्मणात याचप्रमाणे उपदेश केलेला आहे. आणि त्यात असे सांगितलेले आहे की स्त्री, पती, पुत्र, धन, पशु, देवता, लोक इत्यादी जी मनुष्याला प्रिय असतात ती सर्व त्यांच्या आत्म्याच्या सुखाची साधने आहेत. हे सर्व दिसणारं दृश्य जे आहे का नाही ते तुमच्या आमच्या सुखाची साधने आहेत म्हणून प्रिय असतात. ती स्त्री पुत्राधिक जर त्याला स्वतःलाच प्रतिकूल असतील तर त्यास प्रिय वाटत नाहीत. आता बघा, प्रतिकूल आणि अनुकूल. अनुकूल म्हणजे आपल्या मनासारखे असतील तर आपल्याला आनंद होतो आणि प्रतिकूल म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध वागणारी जर माणसं असली तर आपल्याला दुःख होतं. तर यावरून आपला स्वतःचा आत्मा सर्वापेक्षा अधिक प्रिय आहे. स्त्री पुत्र अधिक प्रिय असतात हे खरे, पण ते आत्म्याहून कमी प्रिय असतात.
या कारणामुळे आत्मा आनंदरूप आहे असे स्पष्टपणे अनुभवास येते. त्याचप्रमाणे स्वप्नावस्थेतही आत्मा असतो म्हणून तो सत्य आहे. तो स्वप्नात जाणतो आणि जागा झाल्यावर स्वप्नात जे काही पाहिले असेल ते सर्व बोलून दाखवतो. त्यामुळे तो चैतन्यरूप आहे. स्वप्नातही आपला आत्मा सर्वात अधिक प्रिय असतो म्हणून स्वप्नावस्थेतही तो आत्मा सच्चिदानंदरूप असतोच. त्याचप्रमाणे सुषुप्ती अवस्थेतही कोणताच प्रपंच नसतो हेही जाणणारा तो आत्मा सुखरूप सच्चिदानंदरूप आहे असे सिद्ध होते. अशा रीतीने विचार केला असता स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांचा तुम्ही द्रष्टा. आता आपल्याला आतापर्यंतच्या आपल्या पाठामध्ये स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहांचा तुम्ही द्रष्टा आहात आणि जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा तुम्ही साक्षी आहात व अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशाहून निराळे तुम्ही आत्मा सच्चिदानंदरूप आहात असे ठरते. यासाठी बा शिष्य अशा ज्ञानानेच तुम्हाला मोक्ष मिळेल यात संशय नाही. याच पंचीकरणाचा जर बार अभ्यास करून जर आपण पाहिलं तर आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोतच, परंतु याचे साक्षी द्रष्टा आहोत. ह्या सर्व दृश्याचे स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह यांची तत्वे सर्वांचे आपण साक्षी द्रष्टा आहोत. तर हे ध्यानात घेऊन मग आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. यास ब्रह्मनामावलीचे प्रमाण सांगतो म्हणले. अहम साक्षीती यव विद्या दिव्येच्यम पुन्हा पुन्हा स यव मुक्त सो विद्वानिती वेदांत डिंडिमः. तर वर सांगितलेल्या रीतीने तीन देह तीन अवस्था पंचकोश भोक्त भोगी इत्यादी सर्वांचे वारंवार विवेचन करून ती देहादिक सर्व दृश्य आहेत आणि आपण त्या सर्वांचा द्रष्टा साक्षी आत्मा हो असे जो पुरुष निश्चयाने जाणतो तो मुक्त आहे. ध्यानात घ्या, आपण या शरीरापेक्षा या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या सर्वांच्या पेक्षा आपण कसे वेगळे आणि कसा याचा द्रष्टा साक्षी आहोत हे ज्यांनी जाणून घेतलं, ज्यांनी अभ्यास केला, नामचिंतन केलं आणि तो मुक्त आहे. आणि मुक्त झाल्यानंतर मग भगवान परमात्माचं जे नामचिंतन आपल्या श्वासा वाटे अजपाजप चालतो त्याच्याकडं लक्ष जर आपलं अनुसंधान असेल तर ती आपली खरी भक्ती आहे. मग आपली ही जी ओरिजिनल भक्ती आहे ती जर आपल्या साधू संतांच्या मार्गाने आपण जाऊन जर ते ज्ञान ग्रहण केलं आणि त्याची भक्ती केली त्या परमात्म्याची, आता जगात फक्त परमात्मा उरतो, इथं दुसरं कोणी उरत नाही. म्हणजे आपला स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह इथं काहीही उरत नाही. तर फक्त एक भगवान परमात्मा उरतो आणि त्या भगवान परमात्माचं भजन होण्यासाठीचं हे मनुष्य देहाचं यंत्र आहे. मनुष्य देहाचं जे यंत्र आहे ते याच यंत्रामध्ये फक्त भगवान परमात्माचं भजन करता येतं, अन्यथा दुसऱ्या यंत्रामध्ये भजन होत नाही. तुम्ही म्हणता दुसरे कोणचे यंत्र आहेत, तर 84 लक्ष येऊनी जे यंत्र बनवलेत बाकीचे, तर मग ते तिकडं त्या पशु पक्ष्यांना 84 लक्ष योनीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्माचं भजन करता येत नाही. म्हणून हे शरीररूपी मनुष्य देहरूपी जे शरीर यंत्र जे बनवलेलं आहे याच देहामध्ये आपल्याला याच देही याच डोळा अनुभव मुक्तीचा सोहळा. आता याच देही घडे देवाचे भजन. तर भगवान परमात्माचं भजन सुद्धा याच मनुष्य देहामध्ये घडतं आणि आपण मनुष्य असून जर आपण या देवा भगवंताचं जर भजन आपणच आपल्याला जर नाही ओळखलं तर मग आपल्याला गती कोणची होईल ते सांगता येत नाही. म्हणून असे वेदांतशास्त्राचा नगारा बोलतो, म्हणजे असे वेदांतशास्त्र सर्वांस अगदी ओढ करून मोठ्याने सांगते आहे. वेदांतशास्त्रानं सर्व सांगून ठेवलेलं आहे, तुम्ही आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहात, सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहात असं वेदानं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून म्हणले पूर्वी देहत्रय अवस्थात्रय कोश पंचक्रियकांचे वर्णन केले आणि त्या देहादिकांचा आपण द्रष्टा आहे हे समजणे ते विशेष ज्ञान आहे असे सांगितले. ध्यानात घ्या, सामान्य ज्ञान विशेष ज्ञान, पण ते विशेष ज्ञान वर्तीजन्य असल्यामुळे मनाच्या वर्तीत उत्पन्न होत असल्यामुळे परिच्छिन्न आणि विस्मृत होण्यासारखे आहे. वर्ती ज्ञानाचं खंडन सांगितलेलं आहे अमृतानुभवामध्ये. मग आपण ध्यानात घ्यायचं, वर्ती ज्ञानानं विशेष ज्ञान करून घेऊन आपण पुन्हा सामान्यात यायचं आहे, म्हणजे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत याच्यावर. यासाठी त्या विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे
तर आपल्याला जे विशेष ज्ञान झालेलं असतं अहम ब्रह्मास्मी, त्याचं एकच काम आहे फक्त अज्ञान घालवणे. नाहीतर मग अज्ञान घालवायचं सोडून मी ज्ञानी आहे, मी जपी आहे, मी तपी आहे, मी योगी आहे, मी महाराज आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे असं जर म्हणू लागला तर मग तो गर्व आणि अहंकार होईल. म्हणून आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की याची गरज कशापुरती आहे. तर याची गरज आहे आपल्याला अज्ञान घालवण्यापुरती. अहम ब्रह्मास्मीची गरज, मी ब्रह्म आहे असं जे वगैरे आपलं चिंतन आहे की नाही, तर मग याचा आपला अज्ञान घालण्यापुरता उपयोग करावा लागतो. जसं आता एखाद्या वेळेस बघा चुलीवर स्वयंपाक करतात आणि त्या चुलीवर स्वयंपाक करताना जो सामान्य अग्नी काडीपेटीतला असतो तो अग्नी निवून आपण विशेष रूपानं करून पेटवून स्वयंपाक करतो. आणि स्वयंपाक झाल्यानंतर अग्नी तसाच पेटत ठेवत नाही, तर तो विझवला जातो. म्हणजे पुन्हा सामान्यामध्ये. नाहीतर आपण दिवसभर बी जर ते अग्नी पेटवत राहिलो तर ते जर कुंकड इकडं तिकडे गेलं वाऱ्यानं तर सगळीकडे आग लागेल. म्हणून असणारं तसं आगीसारखं आहे विशेष ज्ञान. कारण ज्यांना ज्ञान होतं, थोडंफार ज्ञान झालं की त्या ज्ञानाचा गर्व अहंकार येतो. मीच महाराज आहे, माझ्याशिवाय कोणाला कळत नाही, मी जपी, मी तपी, मी ज्ञानी वगैरे काय काय म्हणून दाखवतो, बोलून दाखवतो. तर ते अहंकार आहे. अहंकार सगळ्यात मोठा अहंकार हा आहे. मी असा, मी तसा, मी ज्ञानी, मी योगी, मी महाराज आहे, मी अनेक प्रकारचे हे केलं ते केलं वगैरे काय काय जे अहंकार घेतो. तर आपल्याला अहंकाराचं तर झालंच झालं, पण अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा एक मोठा अहंकारच आहे. त्या अहंकारानं मग असणारं चालत नाही. तसा भगवंतापाशी तिळबर होय अभिमान तो मेरू पर्वता समान. म्हणून आपल्याला अहंकार न येता या ज्ञानानं फक्त अज्ञान घालवायचं काम करायचं. आणि अज्ञान घालवून आपण मग सामान्य ज्ञानामध्ये यायचं आणि आनंदानं राहायचं. तर हे ध्यानात घ्या. म्हणून म्हणले यासाठी त्या विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्त करण्याकडे, त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास तोही निवृत्त करण्याकडे करावा. त्यानंतर ते विशेष ज्ञानसुद्धा कल्पित आहे असे समजून वास्तविक परिपूर्ण सामान्य ज्ञानरूप ब्रह्मस्वरूपात त्याचा एकजीव करून टाकणे हेच मोक्षाचे साधन आहे. यासाठी विशेष ज्ञानरूपच चौथा महाकारंदी आहे अशी कल्पना करून त्याचे गुरु निरूपण करतात. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.